महत्त्वाचा विषय असा येत आहे, या ठिकाणी कर्मचारी काम करत नाही आहे, गलेलट्ट पगार घेऊन कामाची हेळसांडपणा करत आहे। त्यांनी व्यवस्थित पाणी मारून जर व्यवस्थित तिथं काम केलं तर धुडा उडणार नाही आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही। पण कुठेतरी या कर्मचाऱ्यावर वरच्या लेवलचा वाच नाही असे चित्र दिसत। आम्ही याच्या पुढे काय जमीन देणार नाही ना। आम्ही सामूहिक जेवढं आमचे परिवार आहे ना ते सगळं आम्ही रेल्वेच्या जिथं साहेब आहे त्याच्यासमोर आम्ही आत्महत्या करू। आम्हाला याच्या पुढे जमीन द्यायची नाही। हे तर माझ्या बाबाच्या नावाची जी शेती आहे ना हे तर खराब केलेली आहे। आईची नावाची तिकडं आहे साईडला, ते त्याच्यात पायाचं कामच नाही, काहीच उर्वरित ठेवलं नाही। नमस्कार, मी सतीश शेवाळकर आणि आपण बघत आहात वेद न्यूज। आपण सध्या आलेलो आहोत आपल्या पुसद तालुक्यातील मोहा सर्कल या भागामध्ये आणि यवतमाळ वर्धा ते नांदेड या रेल्वेचं काम चालू आहे। मागेही मी एक व्हिडिओ बनवला होता। रेल्वे होणं ही अत्यंत काळाची गरज आहे, पण यामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांचं नुकसान होणं हे अत्यंत चुकीचं आहे। आणि अशाच पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपण सध्या इथे माझ्या मागे शेतकरी बांधव आहे आणि हे बघू शकता इथं हे जे यांची शेती आहे याला लागून याच्यामध्ये अक्षरशः पूर्ण धुड्डा उठून शेतीचा पूर्ण कापूस आहे। आणि आपला पहिलेच यवतमाळ जिल्हा हे आत्महत्याग्रस्त भाग आहे आणि म्हणून ओळखला जातो। त्यामध्ये विदर्भात बऱ्याच वर्षी काही पीक प्रमाणात येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात हाल सुद्धा होतात। पण अशामध्येच यांचं जे काही नुकसान हे गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या करत आहेत, यांचं जे काही नुकसान झालेलं आहे या मदतीसाठी हे तिथल्या स्थानिक इंजिनियरला बोलत आहेत, तर ते त्यांना उत्तरही सुद्धा देत नाहीत। या ठिकाणी जर का आपल्या वहन दळण चालणार आहे हेही निश्चित, पण आपण जर योग्यरित्या या रोडवर पाण्याचा वापर करून जर आपल्या गाड्या चालवल्या असत्या तर कुठेतरी शेतकऱ्यांचं नुकसान नसतं झालं। दुसरा मुद्दा, जमीन वलिताची असून यांना कोरडवाहूचे पैसे मिळाले असाही त्यांचा आरोप आहे। आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय नुकसान होत आहे। भाऊ, काय सांगू शकाल, कशा प्रकारे आपलं नुकसान होत आहे? सर, मी एवढं परेशान आहो। मी ऑफिसला 10 वेळा जाऊन आलो साहेबाला बोलून, ते कोणी असं काहीच मला मदत करायला तयार नाही। मी एवढं परेशान आहो। मग मी तुम्हाला फोन लावला, भाऊ माझ्या शेतात एवढं नुकसान आहे की भरपूर नुकसान आहे। असं म्हणजे त्याच्यात बाया कोणी कापूस वेचायला तयार नाही। असं तूर आहे, तूर म्हणजे गेली आता पूर्ण, कापूस गेला। आणि मी सगळं ते साहेबांना भेटून परेशान व्हायलो, ते मला बोलायला काय तयार नाही। बरं बरं। आणि आता तुमची किती जमीन गेली यामध्ये? याच्यामध्ये गेलेली आहे आपली 13 गुंठे। हो, शेत सर्वे नंबर 74 मध्ये 13 गुंठे जमीन गेलेली आहे। पैसे मिळाले व्यवस्थित? पैसे व्यवस्थित काहीच मिळाले नाही। फक्त 1.5 एकर जमीन आहे आम्हाला, ते आणखीन वाढीव घेऊन आम्हाला नोटीस दिल्या। आणि याच्यात एवढं नुकसान केलेलं आहे की आमचा परिवार एवढा मोठा आहे। 3 भाऊ आहो, मोठ्या भावाला 4 मुलगी आहे, ते मधला भाऊ आहे त्याला 3 लेकरं आहेत, मला 4 लेकरं आहेत, आई बाबा आहे। हे 1.5 एकरवर आमचं सर्व उदरपोषण होत होता याच्या जमिनीवर। आता ते पूर्ण खराब करून टाकले पूर्ण जमीन। अच्छा, आता याच्या पुढे काय करायचं ते आम्हाला काय सुचना। आम्ही तर वाढीव जमीन कदापि देणार नाही आता। आता वाढीव जमीन तुम्हाला मागत आहे? नोटीस दिली आम्हाला। बरं, याच्या आधी तुम्हाला मोबदला किती मिळाला? याच्या अगोदर मोबदला आमचं जे शेत सर्वे नंबर 74 आहे ना त्याच्यामध्ये फक्त दिलेले आहे, त्याचं 3.5 लाख रुपये आम्हाला मोबदला दिलेला आहे आतापर्यंत। अच्छा, बरं काका, काय सांगसाल? तुमचं बी नुकसान आहे म्हणून तुम्ही सांगत आहे, काय पोझिशन आहे? माझा जे शेत आहे ते एकूण 1.5 एकर सरकारनं अधिग्रहण केलं होतं। आता जबरदस्तीनं अजून जवळपास अर्धा एकर जास्त अधिग्रहण करत आहे सरकार। आणि आम्हाला सरकारनं जे आहे, आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहो, आम्हाला म्हणजे फार कमी म्हणजे नुकसान भरपाई दिलेली आहे। आणि आता वाढीव जमीन अजून सरकार जबरदस्तीनं घेत आहे। म्हणजे जे जमीन आम्ही शेतकरी अधिग्रहण केलं होतं कलेक्टर साहेबाला, SDO साहेबाला, त्याच्यापेक्षाही आता जबरदस्तीनं जमीन आमची वाढीव घेऊन राहिला सरकार। तर आम्हाला जास्तीची जमीन द्यायची नाही, आम्ही अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे। नाहीतर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर उपोषण करू, नाहीतर आत्महत्या करू, अशी आमची इच्छा आहे। आपल्याला मोबदला मिळत नाही का त्या बाबतीत? नाही, मोबदला खूप कमी मिळाला। माझी जमीन रेल्वे होणार याचा अर्थ जमीन लागणार, ते जमीन घेणार सुद्धा, पण मोबदल्याबद्दल आपली काय नाराजी आणि किती अपेक्षा आहे? फार मला 1.5 एकर जमिनीचं फक्त विहिरीवरून माझी रेल्वे गेली, त्या विहिरीवर माझे 2 मोटर पंप आहे आणि मला फक्त 13 लाख रुपये मोबदला भेटलेला आहे। आणि त्या विहिरीवर माझे 2 मोटर पंप आहे आणि त्या विहिरीवरून रेल्वे गेलेली आहे। किती एकर वावर आहे तुमच्याकडे? माझ्याकडे दोघा भावात आम्हाला 7 एकर जमीन आहे एकूण। आणि यांनाही विचारू, काय सांगसाल? माझं नाव बाबाराव परशुराम चव्हाण। पहिला मुद्दा भाऊ, हे जे यांचं ट्रॅक बनवणं चालू आहे
माझ्या शेतात कापूस, तूर आहे, हळद आहे. हा. आज घडीला मी कापूस उपटून फेकलो, एवढं बेहाल झाल्या धुळड्यामुळे. या मातीचे हे ट्रकाच्या जे धुळुरा येते ना त्याच्यामुळं सगळं ते कापूस फेकलं मी. सांगितलं नाही का त्यांना, जर ट्रकचं काम चालू होतं पाणी सांगितलं मारा आम्ही, वगैरे? पाणी मारणं चालू आहे, पाणी मारणं. कालचं सांगितलं तर काल हो म्हणे आणि ते ट्रॅक्टरवाला निघून गेला. अच्छा. दुसरी गोष्ट तूर झाली हे नुकसान. तिसरी गोष्ट हळद. आता हळदला बाजारभाव तुम्हाला माहित आहे, अक्षरशः बघा तुम्ही हळदचं एवढं बेकार आहे, त्याची वाढ होत नाही, काय नाही. कारण ते हळदीच्या पानावर जेव्हा माती जाऊन बसते, नाकावर बसल्यासारखं होते, श्वासोश्वास चालत नाही हळदीचं. महत्वाचा विषय असा येत आहे, या ठिकाणी कर्मचारी काम करत नाही आहे, गलेलट्ट पगार घेऊन कामाची हेळसांडपणा करत आहे. त्यांनी व्यवस्थित पाणी मारून जर व्यवस्थित इथं काम केलं तर धुरडा उडणार नाही आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. पण कुठेतरी या कर्मचाऱ्यावर वरच्या लेवलचा वाच नाही, असे चित्र दिसत आहे. दुसरी गोष्ट, माझी 70 आर जमीन गेलेली आहे आणि माझी जमीन जी आहे रोड टच जमीन आहे. वरुड मुवा जे रस्ता आहे मेन डांबरीला, ते डांबरीला लागून रस्ता असून त्याच्या प्रमाणे मला का बाजारभाव प्रमाणे पैसा मिळालेला नाही आहे. माझी अक्षरशः विहीर गेलेली आहे, पण आजपर्यंत विहीरचे पैसे सुद्धा मिळालेले नाही आहे. अच्छा. आणि बाजारभाव काय काय म्हणणं आलं, कधी देतो म्हणे पैसे, काय बोलत आहे? त्याचं फक्त हेच म्हणणं आहे, आम्हाला काम करू द्या, काम करू द्या, तुमचे पैसे कुठं जाणार नाही. आता विहीर त्याला मी बुजवू दिली नाही, कारण मला पैसे जेव्हा मिळाले नाही मी कशी बुजवू देणार, आणि त्या विहिरीवरच माझा डिपेंडन आहे. अधिकाऱ्याचं, रेल्वे अधिकाऱ्याचं म्हणणं आहे, आम्हाला पहिले काम करू द्या, नंतर आम्ही पैसे देतो, पण असं कुठेही होत नसते, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आणि त्याच्या नंतर भाऊ ते आम्हाला कोरडवाहूच्या हिशोबाने पैसा मिळाला. मला एकच सांगायचं आहे, प्रत्यक्षदर्शी कोणताही अधिकारी कलेक्टर साहेबाने यावं आणि आमची हळद, कापूस आम्ही कुठून पाणी देत आहोत. विहीर आहे म्हणूनच आम्ही इरिगेशन आहे ना, ओलिताची 12 माही ओलित आहे आमच्या. माझ्या शेतात अक्षरशः आंब्याचे झाड आहेत आणि आंब्याचे झाड बागायत असून मला जिरायचा पैसा मिळालेला आहे. हे खूप मोठं नुकसान आहे. रोड टच जमीन वगैरे असून पाईपाचं नुकसान केला, पाईपलाईन होती खदून काढली. अधिकारी नुकसान भरपाईच्या बाबत आपण त्यांना भेटत आता काय म्हणत आहेत ते? वारंवार भेटून वारंवार सांगत असून त्याचे खालचे काही ते ऑफिसर असतात, साहेब आमच्या हातात काही नाही आहे, तुम्ही वरच्या साहेबाला बोला म्हणतात. वरच्या साहेबाकडे गेलो तर वरचे साहेब म्हणतात आज नाही आहे, गावाला गेलेत. ते ठेकेदार लोक म्हणतात ते रेल्वेवाल्या साहेबाला बोला म्हणते, आम्हाला अधिकार नाही आहे म्हणते. आम्हाला फक्त त्यांनी जमीन द्यावं आणि आम्ही तेवढं काम करायचं, आमचं काम आहे म्हणते. आणि अधिकारी का 15 दिवसात एक दिवस येते, केव्हा येतात केव्हा जातात हे आम्हाला काही माहित नसते. मग आम्ही कोणाला बोलावं? काका काय सांगसाल, कशा प्रकारे काय वाटते इथलं परिस्थिती? पोरग जायचंय माझं, अच्छा अच्छा अच्छा. तर त्याला म्हणून राहिलो पाईप टाकून द्या, असं होज होज म्हणते साहेब. अच्छा अच्छा. हो. त्याच्यानंतर आणि साहेब, अर्धा इकडे राहिला. माझी एका साईडला 2 एकर जमीन राहिलेली आहे. अक्षरशः माझ्या जमिनीचा 2 भाग पडलेला आहे. त्याला वारंवार सांगतो, या आता एक उर्वरित तुकडा जे आहे त्याला मला पाईपलाईन करायसाठी पाईप टाकून द्या, पाईप टाकून द्या. तर हो हो म्हणत असे 1.5 महिना गेला आणि त्यांचं काम चालू आहे. या कारभारामुळे शेतकरी अक्षरशः त्रस्त झालेली आहे. मग आता काय तुमचा निर्णय? साहेब लोक भेटत नाही, काय काय निर्णय घ्यायचा ठरवला मग आता? आमचा निर्णय असा आहे साहेब, या ट्रॅक बनवताना यांच्या इंजिनियरनं अक्षरशः चूक केलेली आहे. पहिले जमीन अधिग्रहण करताना सरळ घ्यायला पाहिजेत होतं, याची चूक आता आमच्या शेतकऱ्यावर टाकत आहे. शेतकऱ्यावर टाकण्याचं कारण काय, त्याचं ट्रॅक जुळत नाही, मिसमॅच होत आहे. त्याला सरळ करण्यासाठी आता वाढीव जमीन द्या म्हणते. आता आमची इच्छा नाही वाढीव जमीन द्यायची. जे जमीन दिली ती एकदा दिली, याच्यानंतर आम्ही 1 इंचही जमीन देणार नाही. कुठंतरी आपल्याला खरंच वाटत आहे की रेल्वेचं जे मोजमापाचं काम आहे हे सुरुवातीला मोजमाप करून पूर्ण जमीन यांनी शेतकऱ्यांना बोलून ही ताब्यात घेण्याचा त्यावेळेस यांना मोबदला देऊन तो विषय मांडला होता. पण आता अर्ध काम होत असताना मधातच त्यांना आता पुन्हा सांगत आहेत की आम्हाला अजून जमीन तुमची लागत आहे. हे कुठंतरी एक रेल्वे ट्रॅकचं गणित चुकल्याचं संकेत आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सर, आम्ही याच्या पुढं काय जमीन देणार नाही. आम्ही सामूहिक जेवढं आमचे परिवार आहे ना, ते सगळं आम्ही रेल्वेच्या जिथं साहेब आहे त्याच्यासमोर आम्ही आत्महत्या करू. आम्हाला याच्या पुढं जमीन द्यायची नाही आहे. हे तर माझ्या बाबाच्या नावाची जी शेती आहे ना, हे तर खराब केलेली आहे. आईची नावाची तिकडं आहे साईडला, ते त्याच्यात पाहायचं कामच नाही, काहीच उर्वरित ठेवलं नाही. काय काय झालं? नुकसान लय मोठं केलेलं आहे. नुकसान म्हणजे असं तूर आहे, तूर कुठं त्याच्या काय फळं दिसणं, त्याला काहीच नाही. सगळं विषय संपलेला आमचा. शिवानगरमध्ये वाढीव जमीनमध्ये शिवानगरचे 4-5 कास्तकार येतात, मुआयजरामधले 25-30 कास्तकार येतात
आम्ही याच्यानंतर वाढीव जमिनीसाठी सगळ्याजण आत्मधन करणार आहे. राज्यपालांना पत्र लिहू, मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहू. आमची वाढीव जमीन आम्हाला 3-3, 4-4 भाऊ आहेत आम्ही, आणि अक्षरशः आमच्याकडे जास्त जमीन आहे, 2-3, 3-3 एकर आहे. त्याच्यातून 1-1 एकर गेलेली आहे. नाहीतर आम्हाला सरकारनं कुठंतरी आमची जमीन जशी आहे तशी जमीन घेऊन द्यावं. बरं. नाहीतर या आत्मधन संदर्भात आपण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही प्रश्न विचारू की यांचं जे शेताचं काही जे नुकसान झालं हे आपण यांना भेटत नाही, या संदर्भात त्यांचं काय म्हणणं येते आपण हे आपल्याला वेद न्यूजद्वारे दाखवू. आपण बघत राहा वेद न्यूज पुसद.